एखादी गोष्ट घडल्यानंतर, एखादा गुन्हा घडल्यानंतर मग आपण जर त्याचा विचार करत बसलो, माझ्या घरच्यांचं कसं होईल, याचा काही उपयोग होत नाही, याच्यापेक्षा अशा चुका करण्याच्या अगोदरच जर घरच्यांचा विचार केला तर कदाचित अशा पद्धतीच्या गोष्टी घडणार नाहीत. एक व्यक्ती जिचं लग्न झालंय, घरामध्ये पत्नी आहे, मुलं आहेत, असं असताना सुद्धा ही व्यक्ती देहविक्रय करणाऱ्या एका तरुणीच्या प्रेमामध्ये पडते, अनैतिक संबंधांना सुरुवात होते. पण या गोष्टीचा किती भयंकर परिणाम होतो ही सांगणारी आजची एक सत्य घटना आहे पुण्यामधली. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे पुणे. पुण्यामध्ये आहे बुधवार पेठ. आता बुधवार पेठ ही अत्यंत प्रसिद्ध अशा पद्धतीची आहे आणि याच बुधवार पेठेमध्ये देहविक्रीचा धंदा हा मोठ्या प्रमाणात चाललेला असतो. आता दारिद्र्यरेषेखालची लोक आणि दारिद्र्यरेषेच्या वरती असणारे अशा पद्धतीचे जे आंबट शौकीन आहेत ते या ठिकाणी जाऊन या सगळ्या सेवेचा लाभ घेत असतात. आता या ठिकाणी एक तरुणी देहविक्रय करत होती. तिचं नाव आहे रोजिना रियाज पानसरे उर्फ कविता चौधरी. हिचं वय होतं साधारणपणे 30 वर्षाचं. आता ही कविता नारायण पेठेमध्ये राहत होती आणि पाठीमागे साधारणपणे 10-12 दिवसापासून ही तरुणी गायब झालेली होती. तिच्या कामावरती ती आलेली नव्हती आणि घरी सुद्धा नव्हती. आता त्याच्यामुळे ती गायब झाली ही तक्रार विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. ती गायब झाली किंवा ती गायब झाल्याची माहिती पोलिसांना कळते आणि पोलीस त्या तपासाला सुरुवात करतात. आता हा सगळा तपास चालू असताना किंवा हा सगळा तपास करत असताना पोलिसांना अशी माहिती मिळाली की ही जी कविता आहे त्या कविताचे हनुमंत शिंदे नावाचा एक व्यक्ती आहे त्याच्याबरोबर ती प्रेमसंबंध होते. मग पोलिसांनी या हनुमंतवरती पाळत ठेवायला सुरुवात केली. त्याची सगळी माहिती काढली आणि इतर ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या तांत्रिक बाबी सुद्धा तपासल्या आणि त्याच्यानंतर मग या हनुमंताला ताब्यात घेतलं. आता सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी नंतर त्याला पुणेरी खाक्या दाखवला आणि नंतर या कविताचं काय झालं हे आपल्या समोर आलं होतं. तर ही घटना नक्की काय घडलेली होती तर हनुमंत अशोक शिंदे, वय आहे साधारणपणे 40 वर्षाच्या आसपासचं, यांचं लग्न झालेलं आहे, 2 मुलं आहेत आणि बुधवार पेठेमध्ये मोबाईलच्या दुरुस्तीचं दुकान आहे. आता या सगळ्याचा विचार केला तर यांचा घरदार संसार काम वगैरे सगळं काही सुरळीत चाललेलं आहे, चांगलं चाललेलं आहे. आता याच दुकानाच्या परिसरामध्ये हा सगळा जो वेश्या व्यवसाय आहे तो चालतो आहे आणि याच्यामध्ये ही जी रोजिना रियाज पानसरे उर्फ कविता चौधरी, तर ही सुद्धा या ठिकाणी देहविक्री करायची. आता यांच्यामध्ये येता जाता किंवा जाता येता हनुमंत आणि कविताची भेट व्हायची. आता भेटीमधून ओळख झाली, ओळखीतून पाळख झाली. आता या ओळखी पाळखीमधून नंतर मग प्रेमसंबंध निर्माण झाले. आता बघा, एक विवाहित पुरुष आहे आणि त्याचं एक देहविक्री करणारी महिला, या दोघांच्यात अनैतिक संबंध सुरू होतात. आता या सगळ्यामध्ये या प्रेमामध्ये या हनुमंतने त्या कविताला नारायण पेठेमध्ये एक फ्लॅट सुद्धा मिळवून दिलेला होता आणि आता यांच्या अनैतिक संबंधांना एक हक्काचं ठिकाण सुद्धा मिळालेलं होतं. दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये अशी अकंठ अशी बुडालेली होती. यांच्या रोज भेटीगाठी चाललेल्या होत्या आणि यांचे अगदी आता म्हणजे जाणं येणं राहणं खाणं पिणं सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. आणि हा जो हनुमंत आहे तो हनुमंत रोज त्या कविताला तिच्या घरातून बुधवार पेठेमध्ये सोडायला यायचा आणि नंतर पुन्हा तिला घरी म्हणजे तिला तिच्या घरी घेऊन जायचा. अशा पद्धतीनं नियान सुद्धा हा करायला लागलेला होता. आता याच्यामध्ये ही जी कविता आहे ती कविता तिला असं वाटायला लागलं की बाबा हा जो हनुमंत आहे त्यानं माझ्याजवळच राहिलं पाहिजे. आता याचं तर लग्न झालेलं होतं, त्याला मुलंबाळं होती आणि त्याला घरी जायला लागायचं आणि या गोष्टीचा हिला विरोध होता आणि ती त्याला घरी जाऊ देत नव्हती. एवढंच नाही तर हिला दारू पिण्याचं पण व्यसन होतं. आता या सगळ्यांमुळे काय झालं की हा इरिटेट व्हायला लागला आणि या दोघांच्या मध्ये मग वाद आणि भांडणाला सुरुवात झाली. आता एकतर तिला सतत सोडायला जायचं आणायचं, नंतर परत तिची सतत कटकट हेच पाहिजे तेच पाहिजे अशा पद्धतीनं हे सगळं आणि परत माझ्याजवळच राहा अशा पद्धतीचा तगादा आणि व्यसन. आता याच्यामुळे हा इतका वैतागला होता. आता बघा, सुरुवातीला अकंठ प्रेमामध्ये बुडालेले म्हणजे यांचं अकंठ बुडालेलं प्रेम होतं आणि आता हे प्रेम यांच्या पार अगदी कंठापर्यंत आलेलं होतं. तारीख आहे 12 ऑगस्ट 2021, साधारण रात्रीच्या 8ची वेळ असेल आणि त्यावेळेस हनुमंत हा कविताच्या फ्लॅटवरती गेलेला होता. आता त्यावेळेस तू दिवसभर मी तुझी वाट बघितली, तू दिवसभर का आला नाहीस
ह्याच्या सवरून त्या दोघांच्या मध्ये पुन्हा वाद आणि भांडणाला सुरुवात झाली आणि दोघांच्या मध्ये शिवेगाळ सुरू झाली. आता या शिवेगाळीमध्ये इतकी शिवेगाळ झाली की त्या हनुमंताला प्रचंड राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्यानं आपल्या प्रियसीचा गळा आवळायला सुरुवात केली आणि तोपर्यंत गळा आवळून धरला जोपर्यंत तिचा जीव जात नाही आणि तिला मारून टाकलं. आता ही कविता संपलेली होती, तिचा समोर मृतदेह पडलेला होता. आता काय करावं हनुमंताला सुचत नव्हतं. मग त्यानं काय केलं, तो मृतदेह जो आहे तो तसाच टाकला आणि फ्लॅट बंद केला आणि तो थेट अक्कलकोटला निघून गेला, पळून गेला. आता एक दिवस तो तिकडच होता. आता दिवसभर त्याच्या डोक्यामध्ये विचार चाललेले होते की आता करायचं काय. आणि त्यानं हा पण विचार केला की हा जो मृतदेह आहे तो फ्लॅटवरती आहे, मग त्याच्यामधून दुर्गंधी यायला लागेल आणि दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्या पाजाऱ्याला किंवा त्या परिसरातल्या लोकांना कळेल, त्यानंतर पोलीस येतील, नंतर आपण पकडले जाऊ आणि पकडल्यानंतर मग आपल्या मुलाबाळांचं कसं होईल, आपल्या घरच्यांचं कसं होईल आणि आपण तुरुंगात गेल्यानंतर असं तसं, म्हणजे अशा पद्धतीचे विचार त्याच्या मनात यायला लागले. आणि मग आता प्लॅन काय करायचा. आणि त्यानंतर मग तो पुन्हा पुण्यामध्ये आला. तारीख आहे 14 ऑगस्ट 2021. आता या दिवशी त्यानं त्याच्या त्या मित्राला फोन केला. त्याचा एक छोटा टेम्पो वगैरे आहे, असं ते म्हणजे भाड्याने वगैरे तो देतो आणि काही सामान वगैरे शिफ्ट करायचं असेल तर ते केलं जातं. तर मग यानं त्याला फोन करून सांगितलं, म्हटलं की मला सामान शिफ्ट करायचंय आणि तो मित्र पण तयार झाला. नंतर मग हा जो हनुमंत आहे तो कविताच्या फ्लॅटवरती म्हणजे ज्या रोजिनाच्या फ्लॅटवरती गेला आणि त्या ठिकाणी आता 2 दिवस झाले तो मृतदेह तसाच पडलेला होता, त्याची दुर्गंधी सुटायला लागलेली होती. आता यानं काय केलं होतं, बरोबर ती धारदार हत्यार आणलं होतं आणि त्यानं त्याच हत्यारानं मग कविताच्या शरीराचे तुकडे करायला सुरुवात केली. विचार करा, कालपर्यंत ज्या शरीराबरोबर ती प्रणयाचे रंग उधळत होता, आज तेच शरीर रक्ताच्या रंगानं लाल झालेलं होतं. कविताचे तुकडे त्यानं ताडपत्रीच्या पिशवीमध्ये भरले आणि त्या छोट्या टेम्पोमध्ये टाकले आणि पिरंगुटच्या घाटात, म्हणजे पिरंगुटचा जो घाट आहे ना, तिथं मसोबाचं एक मंदिर आहे, त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे, तर त्या ठिकाणची एक खोल दरी आहे, तर त्या दरीमध्ये त्याने एक पिशवी टाकली आणि दुसरी पिशवी लवासा रोडवरती ओरावडे आंबेगावचा परिसर आहे आणि मुठा घाट जो आहे तर त्या भागामध्ये त्यानं कुठेतरी टाकली. म्हणजे थोडक्यामध्ये काय तर मुळशी परिसरामध्ये त्यानं हे तुकडे टाकले, माघारी आला. आता बघा, ही रोजिना संपलेली होती, कविता संपलेली होती, तिच्या प्रेताची यानं विल्हेवाट लावलेली होती, पुरावा सगळा नष्ट केलेला होता. आता आपल्याला कोणीही पकडू शकत नाही अशा आविर्भावामध्ये तो होता आणि काहीच झालं नाही अशा पद्धतीनं तो वावरत होता. आता दुसऱ्या बाजूला पोलिसांमध्ये कविता मिसिंग झाली ही तक्रार दाखल करण्यात आलेली होती. पोलिसांनी तपासालाही सुरुवात केलेली होती आणि पोलीस नंतर हनुमंतपर्यंत पोहोचले, त्याला अटक केली आणि नंतर मग त्याच्या सांगण्यावरून मग ते जे मृतदेह आहेत ते शोधले. त्यानंतर मग ते मृतदेह पुण्यातलं जे ससून रुग्णालय आहे त्या ठिकाणी पोस्टमॉर्टमला पाठवलेले आहेत आणि आता त्याच्यानंतर पुढची जी कारवाई आहे ती कारवाई चालू झालेली आहे. आता मी तुम्हाला जी माहिती सांगितली ती माहिती जी माध्यमांमधून समोर आलेली आहे ती सांगितलेली आहे आणि अजूनही या गोष्टीचा तपास चाललेला आहे. कदाचित काही नवीन माहिती किंवा वेगळी माहिती सुद्धा समोर येऊ शकते. लक्षात घ्या, या सगळ्या घटनेमध्ये एक विवाहित पुरुष जो आहे तो तुरुंगामध्ये गेलेला आहे, एक देह विक्री करणारी महिला जी आहे तिची हत्या झालेली आहे आणि ज्यांचा याच्यामध्ये काहीही दोष नव्हता किंवा कोणतीही म्हणजे चुकीचं काम ज्यांनी काही केलेलं नव्हतं असे जे आरोपीचे घरची मंडळी, बायको असेल, मुलं असतील, घरातली जी नातेवाईक असतील, या मंडळींना मात्र याची विनाकारण म्हणजे कोणतीही चूक नसताना शिक्षा भोगायला लागणार आहे. तर या सगळ्या घटनेमधून धडा काय घ्यायचा? कायम लक्षात ठेवा की चूक झाली किंवा गुन्हा घडला तर मग विचार मनात येतो की अरे आमच्या घरच्यांचं कसं होईल, त्यानंतर मग माणूस घरचा विचार करायला लागतो, असं तसं ह्या सगळ्या. पण याचा काही उपयोग असतो का? एखादी गोष्ट घडल्यानंतर, एखादा गुन्हा घडल्यानंतर मग आपण जर त्याचा विचार करत बसलो माझ्या घरच्यांचं कसं होईल, याचा काही उपयोग होत नाही. याच्यापेक्षा अशा चुका करण्याच्या अगोदरच जर घरच्यांचा विचार केला तर कदाचित अशा पद्धतीच्या गोष्टी घडणार नाहीत. आणि त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कोणतंही शारीरिक किंवा आर्थिक जे आकर्षण आहे त्या आकर्षणामध्ये अडकू नका. अशा ज्या घटना असतात ना त्या घटना आपल्याला शिकवत असतात की कसं वागायचं किंवा कसं वागायचं नाही. आणि त्याच्यामुळे आता काय होतं की एखादी चुकीची गोष्ट घडली, एखादी चुकीची घटना घडली की आपण त्या घटनेतनं काय शिकायचं हे जर आपल्याला कळलं तर मला वाटतं की अशा घटना नंतर घडणार नाहीत. आणि त्याच्यामुळे मी आपल्या DSDचं सांगण्याचं कारणच ते की बाबा आपण या घटना सांगून त्याच्यामधून आपण सावध कसं व्हायचं हे सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आता याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे किंवा तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर
कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.